जदों गल्ला सुना गया ठुमक ठुमक जानिया माये दे नाल। झालं का काय मर्दा परीक्षा तोंडावर आली आणि तू लागला ठुमक ठुमक करायला शोभतं का तुला हे? चल प्रश्नाकडे लक्ष दे. सरळ व्याज मधला प्रश्न आहे. काय प्रश्न? 4,000 रुपये मुद्दलावरती दसे 12 दराने 8 वर्षात जेवढे सरळ व्याज होते तेवढेच सरळ व्याज 6 वर्षात मिळवण्यासाठी व्याजदर किती टक्क्यांनी वाढवावा लागेल? मग आता या प्रश्नामध्ये काय करायला पाहिजे? पहिल्यांदा दिलेल्या दराने दिलेल्या वर्षाचं पहिला व्याज काढायला पाहिजे. बघा या पद्धतीने जर आपण सोडवायचं म्हणलं तर मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 4,000 रुपये. व्याजदर किती आहे? 12 आणि कालखंड किती आहे? 8 वर्ष. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 हा झाला सरळ व्याजचा फॉर्म्युला. 4% वाढवावं लागलं. मित्रा हे सगळं आपण जे केलं ना त्याला म्हणायचं आम जिंदगी. पण आपण ही नाही करणार आहे. आपल्यासाठी मेंटॉस जिंदगी आहे. जुना व्याजदर किती होता? 12 जो प्रश्नात दिलाय. जुना कालखंड किती होता? 8 प्रश्नात दिलाय. आणि नवीन कालखंड किती आहे? 6. त्यांना भागायचं फक्त. आणि आता याला संक्षिप्त रूप द्यायचं आपण. 6 1 6 6 2 12 आणि हे 8 2 किती? 16. हा झाला नवीन व्याजदर. जुना व्याजदर होता 12 वजाबाकी करा. व्याजदर आपल्याला किती टक्क्यांनी वाढवायला लागला? 4%. याला म्हणतात मेंटॉस जिंदगी. आणि मित्रा जर या मेंटॉस जिंदगीचा वापर केलास, मेंटॉस ट्रिक वापरलास तर हा प्रश्न खूप कमी वेळात सुटेल आणि अचूक सुद्धा येईल. यासाठी या प्रश्नाचा तुला सराव करायचा आहे. हा पुढचा प्रश्न सोडवायचा आणि त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये फेकायचंय.